नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. नुकतेच पद्म पुरस्कार 2021 या वर्षासाठीचे जाहीर झालेले आहेत. यामुळे आपण या पुरस्काराबद्दल सगळी महत्त्वाची माहिती जी आपल्या परीक्षे दृष्टीने महत्त्वाची असणार आहे ती आपण पाहणार आहोत. पद्म पुरस्कार यापूर्वी आपल्याला हे माहिती असायला हवं की भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे, तर भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि भारतरत्न नंतर क्रमांक लागतो या पद्म पुरस्कारांचा. यामध्ये पहिला पुरस्कार आहे पद्मविभूषण पुरस्कार, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे पद्मभूषण पुरस्कार आणि तिसऱ्या क्रमांकाचा आहे पद्मश्री पुरस्कार. हा क्रम देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे की सर्वोच्च पुरस्कारांचा क्रम कोणता आहे. तर पहिला येतो पद्मविभूषण, दुसरा आहे पद्मभूषण आणि तिसरा आहे पद्मश्री. लक्षात ठेवा, ज्यामध्ये जास्त अक्षर आहेत तो पहिल्या क्रमांकावर. पद्मविभूषण 6 अक्षर आहेत, हा येईल पहिल्या क्रमांकावर. पद्मभूषणमध्ये 5 अक्षर आहेत, हा येईल दुसऱ्या क्रमांकावर. आणि पद्मश्रीमध्ये 3 अक्षर आहेत, हा आहे तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. आता आपण या पुरस्काराबद्दल माहिती पाहूयात. पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कार हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी आहेत. दरवर्षी हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात येतात आणि दरवर्षी हे मार्च एप्रिल या महिन्यामध्ये प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारामध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले एक पुरस्कार पत्र किंवा सनद तसंच एक पदक यांचा समावेश असतो. आणि पद्म पुरस्कार हे वेगवेगळ्या 3 वर्गामध्ये प्रदान करण्यात येतात. त्यामध्ये पहिला आहे पद्मविभूषण, दुसरा आहे पद्मभूषण आणि तिसरा आहे पद्मश्री पुरस्कार. ॲक्च्युली भारत सरकारने 1954 या वर्षामध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे 2 नागरी पुरस्कार निर्माण केलेले आहेत आणि यापैकी पद्म पुरस्कार जो आहे तो त्यावेळेस पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा वर्गामध्ये विभागून देण्यात येत होता. त्यानंतर 8 जानेवारी 1955च्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हे सगळे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता आपण पाहूयात की पुरस्कारांसाठी व्यक्तींची निवड कशी करण्यात येते. तर पद्म पुरस्कारांसाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. या समितीला पद्म पुरस्कार समिती असं म्हटलं जातं. या समितीमध्ये मंत्रिमंडळ सचिव म्हणजेच कॅबिनेट सेक्रेटरी हे या समितीचे प्रमुख असून गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव व 4 ते 6 प्रसिद्ध व्यक्ती हे या समितीमध्ये सदस्य म्हणून समाविष्ट असतात. आणि ही समिती आलेल्या नामांकनामधून पुरस्कारांची नावे निश्चित करते आणि ही नावे समितीद्वारे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. आणि आता नुकतेच 2021चे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत, भारत सरकारने जाहीर केलेले आहेत. यामध्ये एकूण 119 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये सरळ प्रश्न येतो की 2021 या वर्षामध्ये किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत, तर उत्तर होईल 119. या 119 पैकी 10 आहेत पद्मभूषण पुरस्कार, 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 102 जणांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आपण आत्ताच पाहिलं पद्मविभूषण या तिघांमध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो पद्मभूषणचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पद्मश्री पुरस्कार. पहिला येईल पद्मविभूषण, दुसरा आहे पद्मभूषण आणि तिसरा आहे पद्मश्री पुरस्कार. हा क्रम लक्षात ठेवा. यावर्षी एकूण 119 जणांना हा पद्म पुरस्कार देण्यात आलेले. त्यामध्ये 102 आहेत पद्मश्री, 7 आहेत पद्मविभूषण आणि 10 आहेत पद्मभूषण. पुढे पाहूयात आपण की हे जे पुरस्कार आहेत हे 119 जणांना जाहीर झालेले आहेत. हे आपण आताच पाहिलं. 7 आहेत पद्मविभूषण, 10 आहेत पद्मभूषण आणि 102 आहेत पद्मश्री. हे सगळी आकडेवारी लक्षात ठेवा. 119, 7, 10 आणि 102 ही आकडेवारी आपल्याला पाठच पाहिजे. यावर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तसंच या 119 पैकी 29 महिला आहेत, म्हणजे यावर्षी एकूण 29 महिलांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तसंच परदेशामध्ये राहणारे किंवा परदेशी नागरिक असलेले 10 जण यामध्ये समाविष्ट आहेत आणि एकूण 16 जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच एका तृतीयपंथी व्यक्तीस देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण यातला पहिला म्हणजेच पद्मविभूषण या पुरस्काराबद्दल माहिती पाहूयात. हा पुरस्कार 2021 मध्ये एकूण 7 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. एकूण 7 व्यक्ती आहेत. त्यातले अतिशय महत्त्वाचं नाव आहे शिंजो अबे यांचं. शिंजो अबे हे कोण आहेत, तर हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत आणि यांना यावर्षी भारताचा पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आहेत शिंजो अबे यांना यावर्षी पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसंच इतर व्यक्तीमध्ये एस पी बालासुब्रमण्यम यांचा समावेश आहे. हे एक पार्श्व गायक आहेत. त्यानंतर डॉक्टर बेले मोनप्पा, नरेंद्र सिंग कपानी, मौलाना वाहिहुद्दीन खान, बीबी
पाल आणि सुदर्शन शाहू. सुदर्शन शाहू हे वाळू शिल्पकार आहेत. वाळू शिल्पकार आहेत हे सुदर्शन शाहू. या एकूण 7 जणांना यावर्षी पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये शिंझो अबे हे नाव महत्वाचं आहे. आणि पद्मविभूषण मध्ये 2 जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक आहेत SP बालासुब्रमण्यम आणि दुसरे आहेत नरेंद्र सिंग कपानी किंवा कॅम्पनी. हे बघा, हे आहेत 7 व्यक्ती. यामधले पहिले आहेत शिंझो अबे जपानचे आणि यामध्ये एकाही महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश नाही. म्हणजे पद्मविभूषण हा पुरस्कार एकाही महाराष्ट्रीयन व्यक्तीला देण्यात आलेला नाही. त्यामुळे इथे महाराष्ट्रीयन व्यक्ती नाही. त्यानंतर आहे पद्मभूषण पुरस्कार. पद्मभूषण जो आहे तो एकूण यावर्षी 10 जणांना देण्यात आलेला आहे. 2021 मध्ये हा पुरस्कार 10 जणांना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये हे 10 व्यक्ती आहेत. त्यातले आपल्याला जास्त लक्षात ठेवायचे एक आहेत तरुण गोगोई. हे कोण आहेत तर हे आसामचे माजी मुख्यमंत्री आहेत. हे आहेत तरुण गोगोई आणि हे आसामचे माजी मुख्यमंत्री आहेत. यांना 2021चा पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर सुमित्रा महाजन. सुमित्रा महाजन कोण आहेत तर सुमित्रा महाजन म्हणजे बघा हे आहेत सुमित्रा महाजन आणि या सुमित्रा महाजन माजी लोकसभा अध्यक्ष आहेत. यांना देखील यावर्षी पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रामविलास पासवान हे माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि यांना मरणोत्तर पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. यांना देखील यावर्षी पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि अतिशय इम्पॉर्टंट नाव आहे आपल्यासाठी ते आहे रजनीकांत श्रॉफ. रजनीकांत श्रॉफ यांना देखील यावर्षी पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे महत्त्वाचं आहे कारण हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. रजनीकांत श्रॉफ महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत. रजनीकांत श्रॉफ हे उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा एक उद्योजक आहेत आणि यांना देखील यावर्षी पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा एकूण 10 व्यक्ती आहेत. त्यामध्ये जास्त महत्त्वाचे नाव आहेत तरुण गोगोई, सुमित्रा महाजन, रामविलास पासवान, केशुभाई पटेल आणि रजनीकांत श्रॉफ. हा झाला आपला पद्मभूषण पुरस्कार. त्यानंतर क्रम लागतो पद्मश्री पुरस्कारांचा. पद्मश्री एकूण 102 जणांना 2021 मध्ये 102 जणांना देण्यात आलेला आहे. सर्वांची नावे लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील 5 व्यक्ती आहेत. ते कोणते कोणते आहेत? पहिले आहेत परशुराम गंगावणे कलाक्षेत्र. त्यानंतर आहेत नामदेव कांबळे साहित्य व शिक्षण. जसवंतीबेन पोपट उद्योग या लिज्जत पापड कंपनीशी संबंधित आहेत. त्यानंतर गिरीश प्रभूने सामाजिक कार्य आणि मोस्ट इम्पॉर्टंट नाव आहे सिंधुताई सपकाळ सामाजिक कार्य. या 5 जणांना यावर्षी पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसंच जर विचारलं की यावर्षी पद्म पुरस्कारामध्ये किती महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे तर एकूण 6 व्यक्तींचा समावेश आहे. त्यातले 5 जण तर हेच झाले आपले परशुराम गंगावणे, नामदेव कांबळे, जसवंतीबेन पोपट, गिरीश प्रभूने आणि सिंधुताई सपकाळ आणि अजून एक आहेत ज्यांना यावर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. ते आपण आत्ताच पाहिलं ते आहेत हे रजनीकांत श्रॉफ. अशा एकूण 6 महाराष्ट्रीयन व्यक्तींना यावर्षी पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याची PDF फाईल देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. या 102 पैकी जर काही नावे चर्चेमध्ये आली तर ते आपण आपल्या डेली व्हिडिओजमध्ये कव्हर करूयात. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यावर्षी हे जे पद्म पुरस्कार आहेत ते एकूण 119 जणांना देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 7 आहेत पद्मविभूषण, 10 आहेत पद्मभूषण आणि 102 आहेत पद्मश्री. लक्षात ठेवायचं 119, 10, 7 आणि 102 ही आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सोबतच अजून एक आकडा आहे 6. 6 का तर 6 महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. आता आपण इथे थांबूयात. आता आपण अनअकॅडमी बद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. अनअकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमीने नुकतीच दररोज फ्री T20 चाचणी किंवा T20 सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये डेली करंट अफेअर्स टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना अवेलेबल करण्यात आलेली आहे. टाइम आहे मंडे टू फ्रायडे 7:30 PM. ही टेस्ट फ्री आहे. ही टेस्ट तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला अगोदर अनअकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड करावं लागेल आणि आपला हा कोड आहे. हा कोड वापरून तुम्ही ही फ्री टेस्ट देऊ शकता. टाइम आहे मंडे टू फ्रायडे 7:30 PM. त्यानंतर अनअकॅडमीनेच नुकतीच 2012 ते 20 राज्यसेवा प्रिलिम PYQ ची बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत MPSC परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडून घेणार आहेत. ही देखील बॅच तुम्ही जॉईन करू शकता. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच आपला हा कोड आहे. हा कोड वापरून तुम्ही 10% ॲडिशनल डिस्काउंट देखील मिळवू शकता.